नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघू शकता की चक्रीवादळाचा जो सर्कल आहे तो सर्कल आता आपण बघू शकता की बेंगलुरू आणि चेन्नई ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तिथे चालू आहे. आणि आपण बघू शकता की आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, केरळचा काही भाग असेल तर ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर सद्यस्थिती आपण बघू शकता की बेंगलुरू आणि चेन्नईचा जो भाग आहे त्याच्या लगतील जे शहरं आहेत, सागरी भागालगतील जे शहरं आहेत त्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी चालू आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की तिंदिवनम हे जे शहर आहे तर ह्या शहरालगतील जो भाग आहे, सागरी भाग आहे, तर ह्या सागरी भागामध्ये मुसळधार पाऊस तसेच वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह हा जो भाग आहे तर या भागामध्ये खूप प्रमाणात वादळी वाऱ्याचा व विजांच्या कडकडाटासह पाऊस चालू आहे. आणि सागरी लगतील जो चक्रीवादळाचा सर्कल तयार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता की खूप प्रमाणात ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विजांच्या कडकडाटासह त्या भागामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. तर त्या ठिकाणी आपण पाहू शकता की जो समुद्रलगतील जो भाग आहे तर त्या भागामध्ये जो सर्कल तयार झाला होता चक्रीवादळाचा तो आपण पाहू शकता की आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक ह्या भागामध्ये ह्याचा पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला जो चक्रीवादळाचा प्रादुर्भाव आहे तो पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अशाच माहितीसाठी हवामान विभागाच्या आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की पुढील काही दिवसांमध्ये जे चक्रीवादळाचे जो जाण्याचा मार्ग आहे तो कोणत्या राज्यातून जाणार आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ आपल्याला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.